तिथला सरपंच आदर्शवादी आहे. तिथल्या सरपंचाला जाण आहे की नेमकं गावाला कशाची गरज आहे व महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचलेला आहे. म्हणून सह्याद्रीला देखील आवाज दिला तर तो देखील धावत येईल असं हे मोठं व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाची उंची फार मोठी आहे. आता जे काय उमेदवार विरोधात असतील त्यांचा इतिहास तपासला पाहिजे, मंगेशरावांचा देखील तपासला पाहिजे. वय वर्ष अवघं 23-24 असताना गेवराई पायगा सारख्या गावाचं सरपंच होणं, सरपंच झाल्यानंतर जनहक्कासाठी गावात विहिरी मंजूर व्हाव्यात, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी गळ्यात पैशाची माळ घेऊन पैसे उधळवणं असेल, त्याचबरोबर कुठेतरी सामाजिक तंटा उद्भवू नये म्हणून एका नामवंत वकिलाच्या गाड्या फोडणं असेल, त्याचबरोबर सर्व धर्म समभाव या भावनेनेच मंगेशराव साबळेंनी आपल्या गावामध्ये देखील आचरण ठेवलंय. त्यांच्या गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. म्हणून जातीवंत माणूस निश्चितच मंगेशराव आहेत, परंतु कुठेही त्यांनी कधीही जातीवाद केला नाही. हे त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि ज्या पद्धतीने एका मोठ्या व्यक्तिमत्वाला आपण संघर्ष योद्धा म्हणतो, त्या संघर्ष योद्ध्याच्या पावलावर पावलं ठेवून मंगेशरावांना देखील आम्ही सर्व स्वीकृतीने संघर्षवीर हे नाव दिलंय. कारण की तो संघर्ष इतक्या कमी वयात त्यांनी करून दाखवला. लोकसभा निवडणूक अवघं वय 25 वर्ष असताना लढवणं आणि 26 आणि प्रस्थापितांच्या विरोधात 1,55,000 एवढं मतदान घेणं ही सोपी गोष्ट नाही. हे मंगेशराव साबळेंचं कर्तृत्व आहे. म्हणून एक गोर गरीब शेतकरी, या शेतकऱ्याचा आचार विचार व्यवहार नियत नीती तत्व त्याला न विसरता, म्हणून आता तुम्ही बघू शकता अनेक सरपंच आहेत महाराष्ट्रामध्ये, अगणित आहेत. परंतु गेवराई पायगा या गावाला मुख्यमंत्र्यांचे OSD ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांनी 2 कोटीचा निधी दिला. कारण का दिला? इतरही सरपंच आहेत पण गेवराई पायगाला का दिला? कारण की तिथलं नेतृत्व धडाकेबाज आहे. तिथला सरपंच आदर्शवादी आहे. तिथल्या सरपंचाला जाण आहे की नेमकं गावाला कशाची गरज आहे, काय गरज आहे, कुठल्याही प्रश्नावर गोरगरीब माणसाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणारं हे नेतृत्व आहे. मंगेशराव साबळे यांची पार्श्वभूमी संघर्षाची आहे. स्वतःच्या वडिलांना लिव्हर दान त्यांनी दिलं की कुठेतरी वडिलांचा प्राण वाचावा, जीव वाचावा, म्हणून स्वतःच्या जीवाची काळजी देखील त्यांनी केली नाही. आता आपण भोकरदनमध्ये आपले नारायण भाऊ असतील, विकास भाऊ असतील, हे उपोषणाला बसले होते. कुठेतरी शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर व्हाव्यात, काय गोठे मंजूर व्हावेत. 5 दिवस उपाशी बसलेल्या तरुणांचं प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं, तेव्हा मंगेशराव तिथे पोहोचले आणि त्यांनी तांडव केला. म्हणून आता तिथलं प्रशासन देखील वटणीवर आलेलं आहे आणि चांगलं काम करत आहे. म्हणजे भोकरदनचा आणि आताचा तुमच्या जिल्हा परिषद सर्कलचा काहीही संबंध नाही आहे. परंतु स्वतःच्या अंगावर केसेस घ्यायला देखील मंगेशराव कधी घाबरले नाहीत. अनेक केसेस त्यांच्या अंगावर असतील, परंतु स्वतःला पूर्णपणे झोकून एक संघर्षाची वाट मंगेशराव साबळेंचा एवढ्या कमी वयात असलेला हा इतिहास निश्चितच प्रेरणा देणारा आहे. तुम्ही संघर्षवीर आहात. तुमची पार्श्वभूमी आमच्या पार्श्वभूमीसारखी आहे. म्हणून तुम्हामध्ये आम्ही स्वतःला बघत असतो. नारायण भाऊ असतील, विकास भाऊ असतील, तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही देखील लढतोय आमच्या भागामध्ये. परंतु तुम्ही कुठेतरी आता नेतृत्व केलं पाहिजे. म्हणून हे सर्कल पुरतं 24 गावांपुरतं मर्यादित नेतृत्व नाही आहे. कधी एका गावासाठी 2 कोटी मंगेशराव साबळे आणू शकतात, तर 24 गावासाठी निश्चितच 50 कोटी आणू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून दूरदृष्टिकोन कुठेतरी आता मतदारांनी ठेवला पाहिजे. कुठेतरी मोठा विचार केला पाहिजे. धनसंपत्ती विरुद्ध कुठेतरी जनबलाची ही निवडणूक आहे. एकीकडे मंगेशराव साबळे यांचा विचार आहे, शेतकऱ्यांसाठी घेतलेलं परिश्रम आहे, आणि दुसरीकडे मातब्बर उमेदवार असतील, परंतु आपल्यातलं कोणीतरी आता मोठं झालं पाहिजे. हा विचार गोरगरीब शेतकऱ्यांनी, शोषितांनी, वंचितांनी करावा, एवढंच मी आशा बाळगतो. मंगेशराव साबळे हे शेतकरी पुत्र आहेत. शेतकऱ्यांचे नेते म्हणण्यापेक्षा त्यांना शेतकरी पुत्र तुम्ही समजून मतदान करावं. आपल्यातलं कोणीतरी मोठं होतंय ही पॉझिटिव्ह भावना ही कुठेतरी ठेवावी, एवढंच मी बोलतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की काहीही झालं तरी बटन फक्त मंगेशराव साबळेंचंच दबलं पाहिजे. पक्षही तेच आहेत आमचा, चिन्हही तेच आहे आमचं, सगळं मंगेशराव साबळे आमच्यासाठी आहे. म्हणून सावलीप्रमाणे मंगेशराव साबळे यांच्या सोबत नारायण भाऊ, विकास भाऊ,
ढोले पाटील आम्ही सगळेजण उभे आहोत, कारण की आमचं नशीब नाही आहे की आम्ही त्यांना मतदान करू शकत नाही, परंतु जेवढा आमच्याकडून कष्ट होईल, परिश्रम होईल तो करू, एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.